शेअर बाजारामध्ये लॉस झाला म्हणून आत्महत्या. मित्र, हे कितपत योग्य आहे? आज सकाळी वर्तमानपत्रातली बातमी वाचताना डोकं अतिशय सुन्न झालं. आपल्या नाशिकमध्ये 15-16 लाख रुपये एका मुलाने शेअर बाजारात लॉस केला म्हणून स्वतःला पेटवून घेतलं आणि त्याच्यातच त्याचा जीव गेला. गेल्या 15 दिवसात ही दुसरी बातमी ऐकतोय मित्र. 15 दिवसापूर्वी आमचे एक गुंतवणूकदार त्यांच्या पुतण्याने पुण्यामध्ये शेअर बाजारात लॉस केला म्हणून आत्महत्या केली असं सांगत होते. साधारणतः 4-6 महिन्यापूर्वी जेव्हा बाजार ऑल टाईम व्हायला होता तेव्हा आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यात म्हटलं होतं, जर तेजीच्या बाजारातही लोक लॉस करत असतील, जर मंदी येईल तेव्हा तर हे लोक आत्महत्याच करतील. दुर्दैवाने ते खरं होताना दिसतंय मित्र. खरं तर हा व्हिडिओ बनवताना अतिशय वाईट वाटतंय. तर माझी त्या आई वडिलांना हात जोडून विनंती आहे, तुमची मुलं जर कधी शेअर बाजारात ट्रेडिंग करत असतील किंवा इन्व्हेस्टमेंट करत असतील स्वतःहून, तर त्यांचं डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट एकदा नक्की बघा. जर कधी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना आत्ताच सावध करा. तसंच त्या महिला मंडळालाही माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या नवऱ्याचं एकदा डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट नक्की बघा. त्याच्यात खूप जास्त लॉस झाला असेल किंवा तो लॉस रिकव्हर करण्यासाठी नवऱ्याने आपल्या नातेवाईकांकडनं, मित्रांकडनं, क्रेडिट कार्डवरती किंवा बँकेमधनं कर्ज तर नाही घेतलं ना, ते काळजीपूर्वक बघा. आणि असं काहीतरी घडलं असेल तर त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा. आत्महत्या हा याच्यावरचा मार्ग अजिबात नाही आहे. तर शेअर बाजारात पैसे बनवणं खरंच मित्र होय वाटतं तेवढं सोपं नाही. गेल्या 1-2 वर्षात जेवढे पैसे बनले होते ते सगळे या मंदीमध्ये निघून गेलेले आहे. तर शेअर बाजारात ट्रेडिंग करताना खूप 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 काळजी घ्या आणि कुठल्याही प्रकारे आत्महत्या करू नका. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.